काही दिवसांपासून मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येला 25 दिवस उलटून गेल्यानंतर या प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक करण्यात आली। एवढी क्रूरपणे हत्या झाल्यानंतर आता आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्यभरात मोर्चे सुद्धा काढण्यात येत आहेत। मात्र हा विषय ताजा असतानाच छत्तीसगडमधील एका पत्रकाराची अशीच निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। मुकेश चंद्राकर असं या पत्रकाराचं नाव आहे। मुकेशच्या 5 बरगाड्या तोडल्या असून लिव्हरचे 4 तुकडे करण्यात आले आहेत। त्याच्या हत्येमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे। मुकेशची हत्या कोणी केली, त्याच्या हत्येमागचं कारण काय, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काय माहिती समोर आली, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बिजापूरचा टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर याचा मृतदेह शुक्रवारी म्हणजेच 3 जानेवारीला एका सेप्टिक टँकमध्ये सापडला। 1 जानेवारी 2025च्या रात्रीपासूनच 33 वर्षाचा मुकेश चंद्राकर त्याच्या घरातून बेपत्ता झाला होता। मुकेश चंद्राकर स्वतंत्र पत्रकार म्हणून NDTVसाठी काम करत होता। याशिवाय बस्तर जंक्शन हा यूट्यूबवरील लोकप्रिय चॅनल देखील तो चालवायचा। या चॅनलवर तो बस्तरमधील अंतर्गत बातम्या सादर करायचा। 1 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून मुकेश घरातून बेपत्ता होता। दुसऱ्या दिवशी 2 जानेवारीला त्याचा भाऊ युकेशने पोलिसात तक्रार दाखल केली। पोलीस मुकेशचा फोन सतत ट्रेस करत होते। फोन बंद होता, पण शेवटचं लोकेशन जवळच दिसत होतं। त्यानंतर CCTV फुटेजची पाहणी करण्यात आली, ज्यामध्ये मुकेश शेवटचा टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसला होता। मुकेशचं शेवटचं लोकेशन असलेल्या ठिकाणाची पत्रकारांनीही पाहणी केली, मात्र त्याचा तपास लागत नव्हता। शेवटी मुकेशचं गुगल लोकेशन ट्रेस करण्यात आलं, ज्यामध्ये त्याचं शेवटचं लोकेशन चट्टापारा येथे दिसत होतं। त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला। शोध घेतला असता पोलिसांना या ठिकाणी रितेश चंद्राकर नावाच्या व्यक्तीचे फार्म हाऊस दिसले। येथे बॅडमिंटन कोर्ट आहे। पोलीस पत्रकारांसह घटनास्थळी पोहोचले तेव्हा जुन्या सेप्टिक टँकमध्ये काही नवीन कॉन्क्रीट केलेले आढळून आलं। त्यामुळे पत्रकारांना या ठिकाणाचा संशय आला आणि त्यांनी ते कॉन्क्रीट तोडलं। त्या ठिकाणी जे दृश्य दिसलं ते पाहून पोलिसांसह सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। सेप्टिक टँकमध्ये मुकेशचा मृतदेह होता, मात्र मुकेशची हत्या का करण्यात आली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे। मुकेश चंद्राकर हा नक्षलवादी संदर्भातील बातम्यांसाठी संपूर्ण देशात ओळखला जात होता। काही दिवसांपूर्वीच त्याने एक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले होते। मुकेशचं स्वतःचं बस्तर जंक्शन नावाचं YouTube चॅनल होतं। एप्रिल 2021 मध्ये बिजापूरमध्ये ताकलगुड्डा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात माओवादींच्या कैदीत असलेले कोब्रा कमांडो राकेश्वर सिंह मनहास यांच्या सुटकेत मुकेशने महत्त्वाची भूमिका बजावली होती। नुकतेच मुकेशने बिजापूर येथील एका रस्त्याच्या कामात घोटाळा झाल्याचं उघड केलं होतं। त्याच्या बातमीमुळे यंत्रणेने सदर कामाची चौकशी सुरू केली होती। या बातमीमुळेच मुकेश चंद्राकरची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। बस्तरमध्ये 120 कोटी रुपयांचा रस्ता तयार करण्याचं कंत्राटदार सुरेश चंद्रकारला मिळालं होतं। पत्रकार मुकेशच्या हत्येचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ठेकेदाराविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले होते। दरम्यान पोलिसांनी आरोपीला 3 जानेवारी रोजी अटक केली आहे। सुरेश चंद्राकर असं या आरोपीचं नाव असून तो मुकेशचा चुलत भाऊ आहे। या हत्येमध्ये कंत्राटदार सुरेश चंद्राकर हा मुख्य आरोपी आहे। त्यानं त्याचा भाऊ रितेश चंद्राकर आणि पर्यवेक्षक महेंद्र रामटेके यांच्यासोबत मिळून पत्रकार मुकेश चंद्राकरची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। माध्यमांच्या माहितीनुसार आरोपी सुरेश चंद्राकर हा हैदराबादमध्ये आपल्या ड्रायव्हरकडे लपला होता। तो सतत आपलं लोकेशन बदलत होता। या दरम्यान पत्रकार मुकेश चंद्राकरचा प्रारंभिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मुकेश चंद्राकरची अत्यंत निर्दयतेने क्रूर हत्या करण्यात आली आहे। त्याला खूप छळण्यात आलं, त्याच्या 5 बरगाड्या मोडण्यात आल्या। धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर अनेक वार केले गेले, त्यामुळे त्याच्या लिव्हरचे देखील 4 तुकडे झाले। त्याच्या छातीवरही अनेक वार केलेले आढळून आले। पोस्टमॉर्टमच्या वेळी त्याचं हृदय फाटलेलं आणि मान तुटलेली आढळून आली। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मृतदेहाला पाहून असं वाटलं की आधी मुकेशच्या डोक्यात पाठीमागून रॉडने प्रहार केला। डोक्यावर 4 इंचाचा घाव होता। डोक्याच्या वर आणि बाजूला 2 वार झालेले आहेत। छातीवर 5 इंचाच खोलवर वार होता। मुकेशच्या मृत्यूनंतरही त्याला निर्दयतेने मारण्यात आलं। पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधत असताना ही माहिती दिली, तेव्हा ते सुद्धा भयभीत झालेले दिसले। 12 वर्षाच्या करिअरमध्ये इतकी भयानक हत्या बघितलेली नाही असं सुद्धा डॉक्टर म्हणाले। मात्र पोलिसांनी या प्रकरणात आधीच 3 आरोपींना म्हणजेच रितेश, महेश आणि अन्य एकाला अटक केली आहे। मुकेशच्या हत्येमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे। तर अटक केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक करत आहेत। तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका।